नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची घडामोड सुरुवातीला सरकारकडे लाडकी बहिणीसाठी पैसे नाहीत असं राज ठाकरेंनी म्हटलं। सरकार पैसे वाटू शकत नाही, लाडकी बहीण बंद होणार असं राज ठाकरेंनी म्हटलं। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे। 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल। म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात, 3-3.5-4 लाख कोटी होतात। हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत। ही योजना बंद होणार। लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे। लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे। कुणी काही बोलू, आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही। जे 1500 रुपये आज त्या लाडक्या बहीण योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील। राहिला प्रश्न 2100 रुपये देण्याचा, आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळे जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे। म्हणून ते 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल।